जालन्यात महाविकास आघाडीला धक्का. महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून पाठिंबा. काँग्रेस राष्ट्रीय जनता दल यांच्यातील मतभेद दूर. अशोक गेहलोत यांची लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत चर्चा. कार्यालयात बसून कारकुनी करणाऱ्यांवर काय बोलणार? आमचा निवडणूक याद्यांवर आक्षेप. तुमच्या नाकाला का मिरच्या झोंबल्या? मनसेच्या यशवंत किल्लेदारांची केशव उपाध्यांवर टीका. एका मतदाराचं नाव हटवण्यासाठी मोजले 80 रुपये. राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपाबाबत एसआयटीचा मोठा खुलासा. 2029 पर्यंत मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, हेच कार्यक्षेत्र. दिल्ली अजून दूर. फडणवीसांचं वक्तव्य. अमरावतीत रवी राणा विरोधात आंदोलन होण्याची शक्यता. बच्चू कडू, रवी राणा, नवनीत राणा यांच्यात आरोप प्रत्यारोप. प्रहार संघटना रवी राणा विरोधात आंदोलन करण्याची शक्यता. ठाण्यात भाजपसोबत युती करायची की नाही? सर्वाधिकार एकनाथ शिंदेंनाच. ठाण्यात युती झाल्यास अधिक जागा भाजपला. नाराजीनंतर शिंदेचे उमेदवार ठाकरेंकडे जाणार असल्याच्या चर्चांची सूत्रांची माहिती. येत्या निवडणुकीत लढायला तयार आहोत. युतीत लढायचं की स्वतंत्र हा निर्णय अजित पवारांचा. प्रदीप देशमुख यांनी केलं वक्तव्य. शरद पवारांच्या खेळीमुळेच मराठ्यांचं आरक्षण गेलं. ओबीसींचं आरक्षण गेल्याचं पाप आघाडी सरकारचं. भाजपनं सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकवलं. आमदार बबनराव लोणीकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी. जीविक दिनांना 30,000 रुपयांचं वेतन. तेजस्वी यादव यांनी केल्या 3 मोठ्या घोषणा. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.